नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा इतिहास. वाघ्याचा इतिहास आहे तरी काय. वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची आख्यायिका आहे. मराठीत वाघ्या म्हणजेच वाघासारखा असा अर्थ होतो, ज्यामुळे त्याच्या शौर्याची आणि निष्ठेची कल्पना येते. 1686 मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर वाघ्यानं आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःचं बलिदान दिलं अशी एक लोककथा सांगितली जाते. ही कथा शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ वाघ्याच्या समाधीच्या निर्मितीचं कारण मानलं जातं. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी वाघ्याची एक छोटी समाधी आणि पुतळा उभारण्यात आला आहे. या समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात झाली. 1906 मध्ये इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी 5,000 रुपये म्हणजेच आजच्या काळात सुमारे 17 लाख रुपये दान देऊन वाघ्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता. पुढे 1936 मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती व नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ उभारण्यात आला. 1905 साली ची.ग. गोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले या नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि याच पुस्तकात गोगटे यांनी त्यांचा प्रसंग लिहिला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळी त्यांना अग्नी देण्यासाठी पालखीत नेण्यात आलं होतं आणि अग्नी दिल्यानंतर ती पालखी परत निघाली होती. त्यावेळी त्यांच्या इमानदार कुत्र्यानं पालखी जाताना पाहिली आणि पळत जाऊन त्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली आणि त्याने आपले प्राण अर्पण केले. 10 वर्षानंतर म्हणजे 1915 मध्ये राम गणेश गडकरी यांनी एक नाटक लिहिलं. नाटकाचं नाव होतं राजसन्यास. या नाटकामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर समर्थ घरीचे श्वान असा उल्लेख केला होता आणि हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर चितेमध्ये त्याने उडी घेतली आणि प्राण अर्पिले. कुत्र्याने आपली निष्ठा आबासाहेबांपुढे व्यक्त केली असा उल्लेख या राजसन्यास नाटकामध्ये करण्यात आला. या कुत्र्याला सर्वात पहिलं वाघ्या हे नाव या नाटकात देण्यात आलं. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कल्पित स्मारक आहे. इतिहासात याची कुठलीही नोंद नाही. दस्तावेजामध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नाही. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.